नमस्ते मित्रांनो, पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन सुरुवात. आणि आज आपण चाललेलो आहे सावळ्या घाटात. टाईम झालेला आहे 5:45. आपल्याला निघायचं होतं 6:30ला, पण थोडं काही कारणामुळं थोडासा उशीर झालेला आहे. निघूया आपण थोड्याच वेळात सावळ्या घाटात जायला. ऋषी आपल्याला घ्यायला येणार आहे. आज आपण त्याच्या गाडीमध्ये जाणार आहे. थोड्याच वेळात तो आता आपल्याला घ्यायला येणार आहे आणि नंतर आपण जाऊया. तर ही आलेली आहे ऋषीची गाडी. आपला अभिषेक एक येतोय, ते इकडून येणार आहे आणि थोड्याच वेळा आपण प्रवासाला चालू करणार आहे. हे आला अभिषेक. अरे भाई चल ना लवकर, तुझ्यासाठी थांबलंय. चला. हा वाकडचा पेट्रोल पंप आहे, वाकड चौकातून पुढं आल्यावरचा. पेट्रोल भरून घेतलं, आता थांबलोय नायट्रोजन भरायला. हे आपले मित्रमंडळी. आपला डिस्टन्स अजून 1 तासाचा दाखवतोय. आपला प्रवास चालूच आहे. सध्या आपण माणगावातून पुढे आलोय. समोरचा व्ह्यू पाहू शकता, काय सुंदर व्ह्यू आहे. आणि आपल्याला आता चालू झालेल्या आहेत सह्याद्रीच्या रांगा. आणि हा इकडं तामिनी घाटाला जायचा रस्ता. सध्या थांबलेलो आहे थोडासा ब्रेक घ्यायला. भाई आणि आता बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. म्हणजे आता आमचा प्लॅन अजिबात फेल होणार नाही. आतापर्यंत घरापासून निघल्यापासून इकडं तामिनी घाट सुरू झाला, आतापर्यंत आम्हाला अजिबात पाऊस लागला नव्हता. पण आता नशिबाने आम्हाला पाऊस लागलेला आहे. हा बस स्टॉप दिसेल, इथून आपल्याला खाली जायचंय. पाहू शकता इकडं बोर्ड पण लावलेला आहे. आपण आता जस्ट पोचलेलो आहे सावळ्या घाटाच्या पार्किंगला. तिथं पर पर्सन 50-50 रुपये चार्जेस घेतले. तिथली काही तिकीट असेल. सध्या आता पार्किंगला गाडी लावतोय आणि ह्या बाजूनी चालायला चालू करणार आहे. वातावरण पण मस्त झालेलं आहे, एकदम सगळीकडे धुकं झालेलं आहे. समोरचे काही डोंगर वगैरे असतील, इकडं काही दिसत नाहीये. पाहू शकता अशीच इकडून पाऊल वाटे. बघू आता कुठून जायचंय, काय जायचंय. विचारत जाऊ, नाही तर रिबिन्स वगैरे असतीलच. बाकी वाळलेलं झाड हे लक्षात ठेवा. आणि हा बंगला. ट्रेकला चालू केल्यावर सरळ रोड आहे चालायला. पाहू शकता या साईडला एक छोटंसं तळ आहे. त्यानंतर त्याच्या बाजूनेच आपल्याला सरळ जायचंय. इकडे जायचं आपल्याला. ओ भाई व्ह्यू काय व्ह्यू लागलेला आहे भाई. ह्या साईडला तो डॅम आहे. इकडून एक अशीच दरी आहे. दरीच्या पलीकडच्या साईडच्या डोंगरावरून छोटे धबधबे वाहतात. ते खूप मोठा धबधबा आहे. खूप उंचावरून पाणी पडतंय आणि ढग पण चाललेले आहेत. आता एकदम पूर्ण क्लिअर व्ह्यू होता, आता परत ढग आलेले आहेत. आणि आपल्याला हे आपले मित्रमंडळी चाललेत, इकडून खाली उतरायला चालू करायचंय. जागोजागी बोर्ड लावलेले आहेत सावळ्या घाटाचे. कसा रस्ता आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही आणि गडबडून जायचं पण काही कारण नाही. इकडे येताना आहे ना, झाडांना अजिबात हात लावू नका. झाडांवर असे सरडे साप वगैरे बसलेले असतात. आपला हात लागायचा आणि चुकून ते आपल्या अंगावर पण पडू शकतात.
जसं इथं एक आळी आहे तुम्हाला इथं दिसू शकेल. हे आहेत ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. ह्या टाक्यापासून आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे, उलट्या साईडला नाही जायचं, इकडून राईट साईडला जायचं आहे. जसं ह्या टाक्या दिसतील ना तिकडून आपल्याला राईटला जायला निघायचं आहे. थोडंसंच पुढं आल्यावरही आपल्याला दुसरी टाकी लागलेली आहे. पूर्वीच्या काळी हे टाकीतलं पाणी प्यायला वापरायचे. जसं इथं बघू शकता जागोजागी रिबिन बांधलेले आहेत. तुम्हाला इथं थोड्या थोड्या अंतरावर रिबिन बांधलेले आहेत, त्यामुळे गडबडायची काही गरज नाही. रस्ता अगदी सोपा आहे. इकडून एकदम घसरटे असल्यामुळं गावकऱ्यांनी इथं सेफ्टीसाठी पिवळी दोरी बांधलेली आहे. आणि समोरचा धबधबा बघा काय मस्त दिसतोय. कॅमेऱ्यामध्ये व्ह्यू समजणार नाही. डोंगरावरून उतरून आल्यानंतर हा असा काही इथे एक वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलच्या समोरच एक फोटो व्हिडिओ काढण्यासाठी एकदम मस्त स्पॉट आहे. इथं फोटो व्हिडिओ काढून झाले आणि आपण पुढं जायला चालू केलं आहे. बारीक बारीक पाऊस पण चालू झालेला आहे. पूर्ण धुकं आलेलं आहे. आत्ताच तुम्हाला व्ह्यू दाखवला मी. अख्खा पूर्ण तिकडंपर्यंत डॅम दिसत होता. आता इकडं काहीच दिसत नाही आहे. पूर्ण धुकं आलेलं आहे. आणि धुकं आलं की पाऊस पण चालू होतो. पाऊस पण चालू झालेला आहे. छत्री उलटी झाली. आपली छत्री इकडे ठेवलेली. आता सगळं धुकं गेलेलं आहे. धुकं गेलं की पाऊस पण जातोय. सगळं त्या साईडला गेला. आपला शेवटचा स्पॉट आहे हा सावळ्या घाटाचा. हा समोर दिसतोय हा डॅम आहे. हा देवकुंड वॉटरफॉल आहे. हा रिंग वॉटरफॉल आहे. आणि पाहू शकता तुम्ही हा व्ह्यू. तिकडे एक वॉटरफॉल आहे छोटासा. हे इकडचं देवकुंडचं झालं. हा इकडं सरळ जातो. इकडं आहे कुंडलिका व्हॅली आणि त्याच्याच समोर जाऊन अंदरबन ट्रेकसाठी जाणारा रस्ता आहे आणि हा तिकडेच येतो. तर मित्रांनो आपण आता परतीच्या प्रवासाला चालू केलेला आहे. सावळ्या घाटात आलो. इकडं मस्त ट्रॅक झाला. फोटोज व्हिडिओज काढले. एकदम तुम्ही आता व्ह्यू बघितले असतील. आता परतीच्या प्रवासाला चालू केलेला आहे. एकदम सुंदर असा ट्रॅक आहे. तुम्ही पण विजिट करू शकता. आणि आपण हा ब्लॉग इथं थांबवत आहे. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या अशा ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये.